वरती येत असताना अगदी पहिली कॉन्सर्ट असावी तसा उत्साह आणि अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचं हे रूप उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यांच्या स्वभावातली मिश्किली पाहिलेली आहे. त्यांचा अगदी उतरत्या वयात असलेला सुद्धा अवखळपणा उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. खरं तर ना आशाताईंविषयी बोलताना आपण चेहरा पाडून बोलताच कामा नये, इतकी ती प्रसन्न व्यक्ती होती. खरंय. आपण कारण अशा लढणाऱ्या व्यक्तीनं त्या स्वतः अनेकदा भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले गायच्या, आणि त्या म्हणायच्या नाही पण मी उभी राहिले परत आणि मी परत गायले. आणि हेच त्यांनी शिकवलं की कलाकार जन्माला येतो ना, तो कला सादर करण्यासाठी येतो. त्याला येऊ देत संकट एकानंतर एक, पण तो तरी लढत राहणार आणि गात राहणार. तर कुठल्याही कलाकाराला, फक्त गाण्यातलं नाही, कुठल्याही कलाकाराला शिकण्यासारखी गोष्ट आहे की लहानपणापासून इतकं त्यांनी भोगलं पण त्यांचा सूर कधी हलला नाही, त्यांचं इमान कधी ढळलं नाही संगीतावरचं. तर आपल्या सगळ्यांना म्हणजे खरोखर परमेश्वराच्या जागी असलेली ही व्यक्ती आज आपल्या, मी जसं म्हणलं की इतक्या रूपांमध्ये की आपल्या घरातनं अनेक आवाज एकत्र जावेत, असं काहीतरी हे रिकाम पण आलंय. सलीलजी, आपण स्वतः एक संगीतकार आहात आणि आशाताई या अनेक संगीतकारांच्या अत्यंत लाडक्या गायिका होत्या. म्हणजे अनेकदा असं सांगितलं जायचं की आशा जी को बोल दीजिए वो निभा लेगी, वो कर लेगी. हा विश्वास एक गायिका ज्यावेळी प्राप्त करते त्यामागे किती तपश्चर्या असते, किती मोठी साधना असते. आशाताईंचं आपण म्हणजे मला असं वाटतं की त्यांच्यावर अनेक लोकांनी डॉक्टरेट केलीच, पण परत परत डॉक्टरेट व्हावी असं त्यांचा प्रवास आहे गाण्याचा. की त्यांचं आधी त्यांची गायकी कशी होती आणि त्यांनी ती कशी कशी बदलत नेली, सगळे प्रवाह स्वतःमध्ये कसे घेतले त्यांनी. पाश्चिमात्य संगीत असेल, गझल गायकी असेल, हे सगळे प्रवाह त्यांनी घेतले. आणि त्याच्यानंतर प्रत्येक संगीतकाराला काय हवं हे त्यांच्या गाण्यात त्या वेगवेगळ्या दिसल्या. मला असं वाटतं की ओ.पी. नय्यर साहेबांबरोबर असलेल्या आशाताई, पंचमदांबरोबर असलेल्या आशाताई, गुलाम अली बरोबरचा अल्बममध्ये असणाऱ्या आशाताई आणि आत्ताच्या ए.आर. रहमान बरोबर गायलेल्या आशाताई, या वेगवेगळ्याच व्यक्ती वाटायच्या. कारण त्या संगीतकाराला काय हवं हे कळणाऱ्या गायिका होत्या. आणि ह्या सगळ्याबरोबर त्या ज्या नाट्यगीत गायच्या तेव्हा ते दीनानाथांचे संस्कार त्यांच्या गळ्यामध्ये कायम असे समोर यायचे. तर ती एक इन्स्टिट्यूट, एक मला असं वाटतं की ते एक पुस्तक आहे आणि ते तुम्ही जितकं वाचाल तितकं तुम्हाला संगीत अजून अजून कळेल आणि तुम्हाला हेही कळेल की आशाताई काय होत्या. खरंय. आशा भोसले यांच्या गायकीबद्दल बोलायचं झालं तर विश्वरूप दर्शन शब्दात मांडण्यासारखं आहे, जे कधीच शक्य होणार नाही. कोणतंही गाणं असो, गाण्याचा कोणताही प्रकार असो, आशा भोसलेंचा आवाज त्या साच्यात इतका परफेक्ट बसायचा किंवा अगदी पाण्यासारखं, जो रंग धारण करेल त्या रंगाचं ते पाणी, तसा आशा भोसलेंचा आवाज असल्याचे अनेक दाखले आहेत. की उडत्या चालीचं गाणं म्हणजे पिया तू अब तो आजा म्हणणाऱ्या आशाताई दुसरीकडे तरुण आहे रात्र अजूनही सारखं गाणं सुद्धा आपल्याला गाताना दिसतात. त्यावेळी अचंबित व्हायला होतं. इतक्या रूपामध्ये भेटणारा आवाज जाणं हे आपल्या घरातलं, मी म्हणलं घरातली व्यक्ती प्रत्येकाला, कारण प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक रसिकाने त्यांना वेगळ्या रूपात ऐकलं आणि तरी आपल्याला असं वाटायचं की या वेगवेगळ्या व्यक्ती आहेत आणि तरी गाण्यामध्ये तेच इमान दिसलं. तर आज त्या अष्टनायिका आपल्या आयुष्यातल्या, मला कायम असं वाटतं की एक प्रेयसी, एक आई, एक आजी, एक लहान मूल, आपल्या भारत देशाविषयीची त्यांची गाणी आहेत, देशप्रेमावरची गाणी आहेत, सगळ्या प्रकारची गाणी आहेत. मला असं वाटतं की हा एक चमत्कारच कायम मला वाटलं आशाताई. जेव्हा जेव्हा त्यांना पाहिलं पण आणि ऐकलं पण असं वाटायचं की हा चमत्कारच आहे. आणि असा चमत्कार खरंच शतकातून एकदा होत होतं. हे दोन्ही व्यक्ती, दीदी आणि आशाताई, यांचं आता नसणं हे खरोखर आपल्या भारतवर्षासाठी संपूर्ण एक कालखंड आपल्यातनं निसटला की काय, एक अख्खा काळाचा तुकडा आता गेला की काय, असं वाटतं. सलीलजी, अनेक संगीतकारांनी आशाताईंचं कौतुक केलेलं आहे, सातत्यानं त्यांच्या गाण्याबद्दल ते बोललेले आहेत आणि
म्हणजे संगीतकारांची लाडकी गायिका अशीच आशाताईंची ओळख होती, कारण का संगीतकाराला काय अपेक्षित आहे हे ओळखून त्या कायम गायलेल्या आहेत. आभार आपले. आपण सविस्तर बातचीत केलीत आमच्याशी त्याबद्दल. तर जो चिरतरुण आवाज आजही आपल्यासोबत कायम आहे आणि यापुढेही आपल्यासोबत कायम राहणार आहे, त्याच आवाजातल्या काही अजरामर गाण्यांची झलक आपण पाहूया.